हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण स्लीव्स डिझाईन पाहणार आहोत। ही स्लीव्स खास करून ड्रेससाठी वापरली जाते। तर आता ही ड्रेसची स्लीव्ज आहे, कोपरापर्यंत बाही बनवणार आहोत ही। तर आपण कटिंग करून घेऊया। त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ऑलचं ऑप्शन प्रेस करा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील। आता स्लीव्ज बरोबर मध्यावरती फोल्ड करून घेतले आहे आणि खालच्या बाजूने 1 इंच आणि त्याच्यावरती 3 इंचावर एक मार्किंग करून घेतलं आहे। आता त्या मार्किंग आहे त्या बरोबर असं स्केल ठेवून व्यवस्थित चॉकच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ते मार्किंगवरती आता कटिंग करून घ्यायचं आहे। आता कटिंग करून झाल्यानंतर आपण इथे कॅनव्हास घेणार आहोत। तर मी डबल फोल्ड कॅनव्हास घेणार आहे इथं आणि बंद बाजूकडून अशा पद्धतीने स्लीव्हचं पॅटर्न त्यावरती ठेवायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे। आता बाजूला आपण अर्धा इंच किंवा पाऊण इंच एक्स्ट्राचं मार्जिन सोडून कॅनव्हास पेपर कट करून घ्यायचा आहे। आता जे मध्ये मार्किंग केलेलं आहे तेही कट करून घ्यायचं आहे आणि आता या पॅटर्नच्या कॅनव्हासच्या पॅटर्नच्या मापाचंच कापड घेऊन बाहेरच्या बाजूने त्याला एक सिलाई मारून घ्यायची किंवा तुम्ही प्रेस असेल तर प्रेसच्या साहाय्यानेही हे कापड चिटकवून घेऊ शकता, पण मी इथे आता सिलाईच मारून घेणार आहे। पाहू शकता शिलाई मारून झाली आहे बाहेरच्या बाजूने। आता हे पॅटर्न बरोबर स्लीव्जवरती अशा पद्धतीने ठेवायचं आहे की खालचं जे आपण कटिंग केलेलं आहे ते कटिंग आणि वरती जे कॅनव्हासचं कटिंग आहे ते एकदा बघून घ्यायचे, एकमेकांवर व्यवस्थित सेट करायचे आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंग देत मग शिलाई मारायची आहे। आता पुन्हा एकदा चेक करून घ्यायचे बाहेरच्या बाजूने आणि पुन्हा एक डबल टिप मारून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने आता कटिंग करून घ्यायचं आहे। आता सेंटरला पण छोटा कट द्यायचा आहे आणि साईडला पण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे। ज्यावेळेस आपण हे पॅटर्न फोल्ड करू, कॅनव्हास फोल्ड करू, तर तो व्यवस्थित फोल्ड होईल आणि स्लीव्ज कुठेही ओढल्यासारखे वाटणार नाही। आता हे अशा पद्धतीने कट देऊन झाल्यानंतर आतमध्ये दुमडून घ्यायचं आहे। तुम्ही प्रेस करून घेऊ शकता किंवा हातानेही व्यवस्थित सेट करून घ्या अशा पद्धतीने आणि त्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने व्यवस्थित हातानेच सेटिंग करत दाबटीप मारायची। खाली जे कोणे निघले आहेत ते कट करून घ्यायचं आहे। आता आपण जी 3 इंचाची पट्टी कट करून ठेवलेली आहे ती घ्यायची आहे। ती सुईच्या बाजूने अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि 1/4 इंच मार्जिन घेऊन ती पट्टी या स्लीव्सच्या पॅटर्नला जोडून घ्यायची आहे। 1/4 इंच मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारताना स्लीव्स हातानेच फिनिशिंग करायचं आहे। आता हे जे कापड आहे आतल्या बाजूने घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यावरती पुन्हा एक दाबटीप मारून घ्यायची आहे। आता हे जे पट्टी आहे ती आपण दुमडून घेणार आहोत, पण त्याआधी आपण वरती 1/4 इंच शिलाईचं जे कापड आहे तेवढं दुमडून घ्यायचं आहे आणि त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। आणि आता हे बरोबर आपण जी अगोदरची शिलाई मारलेली आहे, दाबटीप दिलेली आहे, त्या शिलाईवरती ही शिलाई व्यवस्थित ठेवून मग पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आहे। पाहू शकता आता जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं आहे। आता स्लीव्जला बरोबर मध्यावरती दुमडून घ्यायचं आहे आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे किंवा चॉकच्या साहाय्याने असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे मी सुई धागा घेतला आहे आणि त्या सुई धाग्याच्या मदतीने अशा पद्धतीने इथे शिवून घ्यायचं आहे, ज्याने असं छान बो तयार होईल। आता यावरती तुम्हाला हवं ते बटन लावू शकता किंवा छोटेसे लटकन पण लावू शकता, पण मी इथे बटन लावणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर स्लीव्ज डिझाईन आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या ताईला सपोर्ट करा। श्री स्वामी समर्थ।